नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी इथे माझी पळसबाग तुम्हाला दाखवत आहे आणि पळसबागेमध्ये लागलेली ही मोठ्या माठीची भाजी आहे। आमच्या विदर्भामध्ये याला मोठ्या माठीची भाजी म्हणतात। तर पाहू शकता किती छान। आणि आता पावसाळ्यात तर रानभाज्या निघतात, पण ही भाजी वर्षभर माझ्याकडे राहते। तर ही ताजी ताजी भाजी ना, याच्यामध्ये केमिकल ना कोणतं खत रासायनिक। तुम्ही मार्केटमधून भाजी आणली तर ती तुम्हाला बिना रासायनिक खताची तर कधीच मिळणार नाही। तर चला, ही भाजी मी छान तोडून घेतलेली आहे। बघू शकता किती फ्रेश ताजी ताजी अशी भाजी आहे। तर ही भाजी करणार आहोत आणि ही रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे। ही भाजी तोडली, आता ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। मस्त पाणी टाकून ही भाजी धुवून घेतली आणि टोपलीमध्ये काढून घेतली। तशाही पालेभाज्या ह्या चिरायच्या आधीच धुवायच्या असतात। मस्त आज मी बेत केलेला आहे मोठ्या माठीची भाजी आणि भाकरी। तर म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी हे शेअर करावी। भाजी मस्तपैकी बारीक बारीक अशी चिरून घेतली। याचे देठं पण टाकायचे कोवळे, एकदम असे जठर देठं जे हाताने तुटत नाही तसे देठं असले की ती सोलून टाकायची। इथे मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे। पण देठं टाकले की छान अशी रुचकर अशी ही भाजी होते। म्हणून नुसते पानं न वापरता देठांचा पण वापर करायचा। भाजी ही चिरून झालेली आहे। हे पहा, हे जे हाताने तुटत नाही असं देठ आहे, तर ते असं सोलून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे तुकडे करून भाजीमध्ये टाकायचे। ते पटकनच शिजतात आणि असे देठं टाकली की भाजी एकदम अशी चविष्ट होते। तर इथे 4 मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे उभे चिरून, आणि मिरची, ही भाजी मिरची तस मी करणार आहे। आणि लसूण भरपूर घ्यायचा, 2 गाठी लसूण इथे सोलून घेतलेले आहे मी वाटीने। कढईमध्ये तेल घेऊन तेल छान कडकडीत गरम झालं की ठेचलेला लसूण आधी टाकायचा। लसूण थोडा परतला गेला की त्यात हिरवी मिरची चिरलेली टाकायची। मी इथे मिरची भरपूर वापरली आहे, तुम्ही आपल्या चवीप्रमाणे वापरू शकता। मिरची थोडी परतली गेली की कांदा टाकून मस्तपैकी कांदा गुलाबी रंगावर येईस्तोवर परतून घ्यायचा। हळद किंचित अशी हळद टाकायची। या भाजीमध्ये हळद जास्त टाकायची नाही, भाजी ही हिरवीगार करायची आपल्याला। आणि चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं। कांदे आता छान शिजलेले आहे, संपूर्ण कांदे मिरची ही मस्त झालेली आहे। आता याच्यामध्ये भाजी टाकायची। थोडी थोडी भाजी टाकून असं मिक्स करून घ्यायचं, कारण भाजी ही भरपूर होते आणि पालेभाजी ही मग शिजल्यानंतर ती कमी होते। तर थोडी थोडी भाजी शिजवत, कारण पूर्ण भाजी ही कढईमध्ये येणार नाही, त्यामुळे अशा पद्धतीने थोडी थोडी भाजी टाकून थोडं परतून घ्यायचं। आणि थोडी भाजी कमी झाली